च्या सुरुवातीला एक मोठी बातमी येते आहे। व्हीसीद्वारे जबाब नोंदवण्याची कामराची विनंती पोलिसांनी फेटाळली आहे। कुणाल कामराने पत्र लिहून पोलिसांना विनंती केली होती, पण ही विनंती आता फेटाळण्यात आली आणि प्रत्यक्ष हजर राहण्याच्या पोलिसांनी कामराला सूचना दिलेल्या आहेत। आणखी माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर आता आपल्या सोबत आहेत। कृष्णा, आता कामरापुढे प्रत्यक्ष हजर राहण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाहीये? सौरभ, याआधी आपण पाहतो की खार पोलिसांनी जवळपास 3 समन्स कुणाल कामराला पाठवलेले आहेत आणि त्याला प्रत्यक्ष चौकशीला हजर राहण्याच्या सूचना वारंवार दिलेल्या आहेत। मात्र कुणाल कामरा अद्यापही महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आलेला नाहीये आणि पोलिसांसमोर सुद्धा हजर झालेला नाहीये। मात्र त्यानं एक पत्र खार पोलिसांना लिहिलेलं होतं आणि व्हिडिओ कॉलद्वारे जबाब नोंदवण्याची विनंती मुंबई पोलिसांनी केलेली होती, खार पोलिसांनी केलेली होती। मात्र ही विनंती खार पोलिसांनी फेटाळून लावलेली आहे आणि प्रत्यक्षात चौकशीला हजर राहण्याच्या सूचना कुणाल कामराला देण्यात आलेल्या आहेत। कुणाल कामराला मद्रास हायकोर्टाचे 7 तारखेपर्यंत अंतरिम संरक्षण आहे, अंतरिम दिलासा आहे आणि तोपर्यंत त्याच्यावरती कुठलीही अटकेची कारवाई होऊ शकणार नाहीये। मात्र आता त्याच्या आधी कुणाल कामरा हजर ठीक आहे कृष्णा, धन्यवाद या माहितीबद्दल।